नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वरण्याच्या शेंगा आणल्यात बघा आज आम्ही अर्धा किलो. तो कोणी पावटा म्हणतं, कोणी वरणा म्हणतं. अर्धा किलो शेंगा कशा बऱ्या पडल्यात, तरी बी चांगले पडलेत त्याचं. चांगल्या होत्या शेंगा. पहिल्यांदा उकडून घेतल्यात, पातेल्यात घालून उकडून घेतल्यात त्या. तुम्ही तशाही भाजून करू शकता, चांगल्या लागतात चवीला. वरणा पावट्याची भाजी छान लागते. आता संक्रांतीला सगळ्या भाज्या येतील. पावटा, घेवडा, गाजर, वांगी. तर मी या पद्धतीने असं उकडून घेतलेत वरणा. तुम्ही कुकरलाही लावू शकता, कुकरला लगेच होतं. ह्याचं पाणी काढून टाकायचं. तुम्ही काढू शकता पाणी याचं. उसळ करायची असली तर. तेल घालून घेतले पातेल्यात थोडा माझा आवाज बसला आहे, घसा बसला आहे हो. जिरे, फक्त जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडू द्यायचे. लसूण घालायचा. लसूण पण चांगला भाजून घेतलाय. चटणी घातल्या. त्यातच ते शिजलेले वरणा पावटा टाकलाय. हलवून घ्यायचं छान. साधा सोप्पा करायचा आपला. शेंगदाण्याचा कूट वरून टाकलाय, कारण की मी शेंगदाणे भाजून मिक्सरला लावले. शेंगदाणे कोणी तेलातही टाकतं. असाही छान लागतो, तसाही छान लागतो. तुमच्या पद्धतीने तुम्ही घालून घेऊ शकता. हे बघा, या पद्धतीने आपली पावट्याची भाजी आपली तयार होते. खूप छान लागते ही भाजी. थंडीतच पावटा छान येतो. कोथिंबीर घातली थोडीशी. यात वांगही घातलं तरी खूपच छान लागतो. थोडंसं मीठ. थोडंसं हलवून घ्यायचं. भाकरीसोबत आमटी केली तर खूपच छान कुस्करून खाता येते. आपला वरणा तयार आहे. पावटा हे बघा, या पद्धतीने. हे बघा, लाल भडक छान चवीला होत्या शेंगा. चपाती. दुपारचं जेवणात असलं तर खूप छान जेवण जातं. दही आहे. गप्पस. भात. तुमची जेवण झाली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही काय भाजी बनवली ते मला बी सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.